नमस्कार, मी निलेश गिरे पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2च्या प्रकरण क्रमांक 4 ज्याचं नाव आहे पर्यावरणीय व्यवस्थापन या नवीन प्रकरणाला सुरुवात करत असून या प्रकरणाशी संबंधित आज जे होणार आहे ते आपलं पहिलंच लेक्चर असेल। ठीक आहे, तर पहा, या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी या लेक्चरमध्ये नेमकं आज आपल्याला कोणते मुद्दे कव्हर करायचे ते आपण पाहूया। ठीक आहे, या प्रकरणाला जर तुम्ही तुमच्या बोर्डच्या पुस्तकामध्ये पाहिलं आणि या प्रकरणाचं जर तुम्ही सुरुवातीचं पान पाहिलं तर या सुरुवातीच्या पानावरती एकदम स्टार्टिंगला तुम्हाला काही महत्त्वाचे किंवा मूलभूत 6 प्रश्न विचारण्यात आले। ठीक आहे, हे जे 6 प्रश्न आहेत त्यांना मी मूलभूत का म्हणतोय तर पूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी ज्या 6 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहिती असले पाहिजेत, ज्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत त्याच लपल्यात त्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये। मग जर तुम्हाला ह्या 6 प्रश्नांची उत्तरं माहित असतील तर तुम्हाला पुढचा चॅप्टर सुरुवात करायला किंवा चॅप्टर मधील पुढच्या संकल्पना समजून घ्यायला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। त्याच्यासाठी अगोदरच सुरुवातीला हे जे 6 प्रश्न दिलेत त्यांचे आपल्याला काय पाहायचे तर उत्तर। तर हे 6 प्रश्न कोणते आहेत तर पहा, जर तुम्ही तुमच्या बोर्डचं पुस्तक ओपन केलं, सुरुवातीला फ्रंट पेज ह्या चॅप्टरचं असं आहे, ह्या प्रकरणाचं असं आहे। इथं काय दिलंय तर त्याची हेडिंग दिलेली आहे। हे 4 प्रश्न येतं आणि हे 2 प्रश्न येतं। हे 6 प्रश्न तुम्हाला समजावेत म्हणून आपण एक छोटंसं इंटरेस्टिंग असं स्लाइड प्रेझेंटेशन आहे। चॅप्टर ही पूर्ण खूप इंटरेस्टिंग आहे आणि आपल्याला त्या गोष्टींमध्ये आपण होण्या की खरंच इंटरेस्ट येऊ शकतो जर आपण शेवटपर्यंत लेक्चर पाहिले आणि हा चॅप्टर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर। ठीक आहे, तर पहा, हे जे 6 मूलभूत प्रश्न येतं जे इथं सुरुवातीला दिलेले येतं, अगोदर हे 4 आणि खालचे 2 नक्की कळतील, पण कधी जर तुम्ही वेळ देऊन शेवटपर्यंत लेक्चर पाहिलं, कुठलाही पॉइंट स्किप न करता मध्येच न थांबवता डायरेक्ट तुम्ही पुढे गेला नाहीत आणि हे लेक्चर असेल किंवा याच्यानंतर येणारे ह्या प्रकरणाशी संबंधित जेवढे लेक्चर्स असतील त्याला जर तुम्ही पूर्ण वेळ देऊन शेवटपर्यंत पाहिलं तर तुम्हाला या लेक्चरमधली एकही गोष्ट पाठ करण्याची गरज पडणार नाही। आणि आपला चॅनल चालू करण्याचा जो मूळचा उद्देश आहे की कुठलीही गोष्ट पाठ न करता तुम्ही त्याचं आकलन करून त्या संकल्पना तुम्हाला स्पष्ट केल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला पाठांतरावरती अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही, तो आपला उद्देश जो आहे तो पूर्ण होऊ शकतो। ठीक आहे, तर पहा, सगळ्यात सुरुवातीला जर तुम्ही पाहिलं तर प्रकरणाचं नाव आहे पर्यावरणीय व्यवस्थापन। स्टार्टिंगला या पूर्ण चॅप्टरमध्ये किंवा प्रकरणामध्ये कोणते मुद्दे कव्हर करायचे फक्त एकदा वाचून दाखवतो। परिसंस्था कंसात लिहिलंय, पुनरावलोकन, नंतर आहे पर्यावरण संवर्धन, त्याच्यानंतर आहे जैवविविधतेचे संवेदनक्षम क्षेत्र, पर्यावरण व परिसंस्था संबंध, पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता। ठीक आहे, हे तर आपल्याला ह्या प्रकरणामध्ये पूर्ण करायचे आहेत, पण हे प्रकरण चालू करण्याच्या अगोदर तुम्हाला काय माहिती असली पाहिजे तर ह्या 6 प्रश्नांचे उत्तर। सगळ्यात अगोदर काय आहे, थोडे आठवा, आणि या थोडे आठवाचा मीनिंग असतो एखादी अशी गोष्ट जी तुम्हाला या अगोदरच कुठल्या तरी वर्गामध्ये शिकवण्यात आलेली आहे किंवा या अगोदरच कधीतरी तुम्हाला ती अभ्यासक्रमामध्ये होती, फक्त तुम्हाला त्याच्याबद्दल आता आठवायचंय, म्हणजे त्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी प्रश्न येतं, जे प्रश्न तुम्हाला त्याच वेळेस त्याचे उत्तर देता येतील जर तुम्ही त्या वर्गामध्ये असताना ज्यावेळेस तुम्हाला तो अभ्यासक्रम होता त्यातल्या संकल्पना, मूलभूत संकल्पना पाठ न करता समजून घेतल्या असतील तर। परंतु जरी तुम्हाला काहीच आठवत नसेल तरी 4ही प्रश्नांची उत्तरं आपण इथं पाहणार आहेत, जेणेकरून आपल्याला 100% सगळ्या गोष्टी क्लिअर होतील। ठीक आहे, तर पहा, हे 4 आणि हे 2 असे 6 प्रश्न असतील। अगोदर हे 4 पाहूया। सगळ्यात पहिला प्रश्न आहे आपला, परिसंस्था म्हणजे काय आणि तिचे विविध घटक काय असतात। ठीक आहे, परिसंस्था आणि परिसंस्थिकी, जिथं परिसंस्थाचा अभ्यास केला जातो त्याला परिसंस्थिकी म्हणतात। तो प्रश्न आपला थोडासा लांबचा आहे, परंतु त्याच्या अगोदरचा प्रश्न आहे की परिसंस्था म्हणजे काय असतं आणि तिचे विविध घटक कोणते। ज्या ठिकाणी तुम्ही अन्न साखळी, अन्न जाळे अशा काही गोष्टी पाहिल्या असतील, असं एखादं प्रकरण कुठं शिकला असाल, असा अभ्यासक्रम कुठं पाहिला असेल तर त्याच्या संबंधित असणारा हा एक मूलभूत प्रश्न आहे। काय प्रश्न आहे, परिसंस्था म्हणजे काय आणि तिचे विविध घटक कोणते। तर आपण पाहूया, अगोदर आपण बोर्डवरती समजून घेऊया आणि मग पाहूया की मागच्या स्लाइडवरती काय लिहिलंय। ठीक आहे, तर पहा, कुठलाही जो एखादा प्रदेश असतो, कुठलाही एखादा प्रदेश आहे, समजा तो आहे एक्स प्रदेश किंवा भाग म्हणा, थोड्या वेळासाठी मी घेतो गवताळ भाग किंवा गवताळ प्रदेश, एखादा पाण्याचा प्रदेश असू शकतो, एखाद्या ठिकाणी वाळवंटातला प्रदेश असू शकतो। आपण कोणता घेतलाय जिथं कोण आहे, गवत आहे। कुठल्याही प्रदेशामध्ये
आपण म्हणूया की दोन प्रकारचे काय राहत असतात, घटक. कोण राहत असतात, दोन प्रकारचे घटक. काही घटक जे असतात ते असतात सजीव घटक आणि काही घटक जे असतात ते असतात निर्जीव घटक. ठीक आहे, काही घटक सजीव आहेत, काही घटक कसे आहेत, निर्जीव आहेत. एखाद्या भागामध्ये सजीव घटक म्हणून कोण कोण राहू शकतं, तर एखाद्या भागामध्ये सजीव घटक म्हणून त्या भागामध्ये असणाऱ्या कोण, वनस्पती, त्या भागामध्ये असणारे प्राणी, त्या भागामध्ये असणारे कोण, सूक्ष्मजीव. ठीक आहे, हे त्या भागामध्ये असणारे सूक्ष्मजीव जे आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाहीत, ज्याला पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शिका लागते, असे जे बारीक बारीक सजीव असतात छोट्या आकाराचे, त्यांना आपण काय म्हणतो, सूक्ष्मजीव. हे झाले की कुठल्याही प्रदेशामध्ये असणारे कोणते घटक, सजीव. पण फक्त सजीव घटक असून चालत नाही, तर त्याच्या बाजूला कोण असावे लागतात, निर्जीव घटक. मग निर्जीव घटक म्हणजे कोण, समजा आपल्या बाजूला सगळ्यात महत्वाचा निर्जीव घटक ज्याच्याशिवाय वनस्पती राहू शकत नाहीत तो कोण, माती. आपल्या बाजूला असणार कोण, पाणी. किंवा आपल्या बाजूला असणारी एअर म्हणजे कोण, हवा. किंवा आपल्या बाजूला असणार कोण, तापमान. हे जे सगळे आहेत, किंवा आपण म्हणूया तापमान, किंवा जसं आपण सनलाइट म्हणतो, मग सनलाइटला आपण म्हणूया सूर्यप्रकाश. ठीक आहे, सौर ऊर्जा म्हणण्यापेक्षा सौर प्रकाश म्हणू शकतात, किंवा कारण सूर्यप्रकाश आला म्हणून तर तापमान मिळालं. ठीक आहे, हे आपल्या बाजूला असणारे कोण येतं, निर्जीव घटक. ठीक आहे, तर पहा कुठल्याही भागामध्ये जे सजीव आणि निर्जीव घटक असतात यांच्या आपापसात किंवा परस्परांमध्ये ज्या आंतरक्रिया चालू असतात त्याला म्हणतात, ती झाली त्या भागाची कोण, परिसंस्था. ठीक आहे, आता हाच भाग आपण घेतला होता कोणता, गवताळ प्रदेश. तर मग गवताळ प्रदेशात आपण पाहूया कोणत्या पद्धतीची कोण असू शकते, परिसंस्था. त्याच्याही अगोदर तर समजा तो जो गवताळ भाग आहे त्या गवताळ भागामध्ये तुम्हाला एक अन्न साखळी पाहायला मिळते, जी काय असते ते आपण पुढे पाहूया. त्या गवताळ भागामध्ये असा प्रश्न आहे की तिथं कोण आहे, गवत. त्या गवताला आपण म्हणूया की गवताला नाकतोडा वगैरे म्हणा, किंवा कोण खातोय, गवत टोळ खातोय. ठीक आहे, त्याला खाण्यासाठी आपण म्हणूया की तिथं आहे बेडूक. मग त्याला बेडूक खातोय. जो बेडूक आहे ह्या बेडकाला समजा साप, आणि सापाला खाण्यासाठी समजा गुभड, अशा गोष्टी आता. ठीक आहे, पण जर तुम्ही हे पाहिले तर हे सर्व जे आहेत ते त्या भागामधले कोण येतं, सजीव. हे सर्व त्या भागातले कोण येतं, सजीव येतं. ठीक आहे, त्याच भागामध्ये काय होतंय, त्याच भागामध्ये समजा इथं सूर्य आहे, तर ह्या सूर्याकडनं कोण येतोय, सूर्याकडनं सूर्यप्रकाश. ठीक आहे, इथंच बाजूला कोण आहे, हवा आहे. इथंच बाजूला माती आहे. इथंच बाजूला कोण आहे, पाणी आहे. मग पहा इथं सजीव घटक तर आहेत, प्लस इथं तुम्हाला कोणते घटक पाहायला मिळत आहेत, निर्जीव घटक सुद्धा पाहायला मिळत आहेत. मग हा एक प्रदेश आहे ज्या प्रदेशाचं नाव आहे गवताळ प्रदेश. या प्रदेशाचं नाव काय, गवताळ प्रदेश. आणि ह्या गवताळ प्रदेशामध्ये काही सजीव घटक आहेत आणि काही कोण येतं, निर्जीव घटक येतं. तर सजीव घटक मध्ये समजा आपण हे सगळे कोण घेतले, तिथले सजीव. मग इथं गवत जे, तर आपल्याला माहिती आहे गवत ही कोण झाली, गवत वनस्पती आहे. ठीक आहे, आणि हे जे सगळे बाकीचे येतं, हे बाकीचे तिथं असणारे कोण झाले, प्राणी. हे झाले सजीव घटक, आणि बाजूला जे दाखवलेत ते कोण झाले, तिथले निर्जीव घटक. आता पहा
या भागात जे सजीव घटक आहेत आणि निर्जीव घटक आहेत यांच्या आपापसात क्रिया आंतरक्रिया चालू असतात. तर कशा चालू असतात? सजीवाच्या सजीवासोबत तर आंतरक्रिया चालूच आता, पण सजीवाच्या निर्जीवासोबत पण कोण चालू असतात? आंतरक्रिया. याच्यावरून तुम्हाला समजेल की एखाद्या भागात फक्त सजीव एकटे राहू नाही शकत, तर त्यांच्या बाजूला त्यांना जगण्यासाठी कोणाची गरज असते? निर्जीव घटकांची सुद्धा गरज असते. आणि यामुळे त्या सजीवात आणि तिथल्या ज्या निर्जीव घटकांमध्ये ज्या एकमेकांसोबत आंतरक्रिया चालू असतात त्यांना आपण म्हणणार येतं ती त्या विभागाची, त्या भागाची, त्या प्रदेशाची कोण? परिसंस्था. जसं की सजीवांमध्ये आंतरक्रिया का होऊ शकतात? तर त्या होऊ शकतात अन्नासाठी. कसं? तर पहा काय झालं की गवताला कोणी खाल्लं? गवत टोळणे. दोघं पण सजीव येतं. गवत टोळला कोणी खाल्लं? बेडकाने. बेडकाला कोणी खाल्लं? सापाने. आणि सापाला कोणी खाल्लं? गोभड गिधड जे काय असेल त्याने खाल्लं. ठीक आहे. मग पहा हे झाली सजीवांमध्ये आंतरक्रिया. तर सजीवांमध्ये आंतरक्रिया कशासाठी होतीये? तर सजीवांमध्ये आंतरक्रिया होतीये स्वतःच काय मिळवण्यासाठी? अन्न मिळवण्यासाठी. अन्न मिळवण्यासाठी त्यांची एक इथं कोण चालू होतीये? अन्न साखळी तयार होतीये. अन्न साखळी काय असते? हा जरी आपला मुद्दा पुढचा असेल तरी इथं फक्त मी सध्या लिहितो. ठीक आहे. मग सजीवांची एकमेकांसोबत जी आंतरक्रिया चालली आहे ती कशासाठी चालू असते? अन्न मिळवण्यासाठी. म्हणजे ते अन्न साखळीच्या माध्यमातून त्या प्रदेशातील सगळे सजीव एकमेकाला क्रमवार काय असतात? जोडलेले असतात. हे झाली सजीवांमधली आंतरक्रिया. पण याने अगोदर स्वतःच अन्न बनवावं ह्याच्यासाठी हा काय काय करणार आहे? तर पहा ह्याला गरज कोणाची आहे? तर ही जी वनस्पती आहे तिला कोण असणं गरजेचं आहे? माती. अजून कोण असणं गरजेचं आहे? पाणी. मग हिला मातीमधून काही पोषक तत्वांची गरज आहे, नंतर पाण्याची गरज आहे, सूर्यप्रकाशाची गरज आहे, आणि जी हवा आहे त्या हवेमधून तिला लागतो कार्बन डायऑक्साईड. मग पाहता गवत झालं सजीव. आता सजीवाची सजीवासोबत नाहीये, तर सजीवाची इतर निर्जीव घटकांसोबत काय चालू आहे? आंतरक्रिया चालू आहे. ठीक आहे. म्हणजे एका विभागात किंवा एखाद्या प्रदेशात जे सजीव राहतात ते जर एकमेकांसोबत आंतरक्रिया करतातच, त्यांच्यात तर एकमेकांसोबत कनेक्शन असतंच, प्लस त्यांचं कनेक्शन किंवा त्यांच्या आंतरक्रिया त्याच भागातील कोणासोबत चालू असतात? निर्जीव घटकांसोबत सुद्धा चालू असतात. तसंच काय झालं मग आता हा सजीव आणि बाकीचे कोण? निर्जीव घटक. या सगळ्यांचा वापर करून गवताने म्हणजे वनस्पतीने काय केली? प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया, आणि त्याच्यामुळे त्याने स्वतःचं अन्न स्वतः बनवलं. आणि जे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात त्याला आपण स्वयंपोषी म्हणतो. आणि हे सगळे लोक यांच्यावर डिपेंड येतं. मग हे कोण झाले? दुसऱ्यावर स्वतःच्या पोषणासाठी आधारित असणारे परपोषी. ठीक आहे. मग हे जर स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतात तर हे झाले ह्या प्रदेशातील उत्पादक. बनवणाऱ्याला म्हणतात प्रोड्युसर आणि घेणाऱ्याला वापरण्याला म्हणतात कंझ्युमर. तसंच हा जो बनवणारा आहे मग ह्याला आपण मराठीत म्हणतो हा बनवणारा आहे, म्हणून हा झाला उत्पादक. हा इथं कोण झाला? कुठल्याही प्रदेशात ज्या वनस्पती असतात ते त्या प्रदेशातील कोण असतात? उत्पादक. आता बाकीचे सगळे त्याने बनवलेल्या अन्नाचा वापर करणार येतं, मग हे त्याचा उपयोग करणारे असतात, त्याचा उपभोग करणारे असतात. म्हणून ह्या सगळ्यांना म्हणायचं हे झाले त्या भागातील उपभोक्ता. ठीक आहे, कंझ्युमर. मग हे जे सगळे येतं इथून इथपर्यंत हे सगळे कोण झाले? उपभोक्ता. ठीक आहे. तर पहिली गोष्ट आता परत पहिल्यापासून पाहिलं, एक प्रदेश, त्या प्रदेशातील सजीव घटक, त्या प्रदेशातील निर्जीव घटक. सजीवांच्या सजीवासोबत तर आंतरक्रिया चालल्या आता, पण सजीवाची निर्जीवासोबत जसं की गवताची सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड, माती, पाणी यांच्यासोबत काय चालली आहे? आंतरक्रिया. सेम हा गवत टोळ असेल, हा बेडूक असेल, हा साप असेल किंवा हे गुबड असेल, तर यांना सुद्धा कोणाची गरज आहे? तर पहा याला सुद्धा पाणी लागतंय, याला सुद्धा पाणी पाहिजे, याला पण पाणी पाहिजे, याला पण कोण पाहिजे? पाणी पाहिजे. सगळ्यांना हवेमधून कोण पाहिजे? ऑक्सिजन. सगळे स्वतःचा हवेमध्ये कोण टाकतील? CO2. सगळ्यांना आपण म्हणूया की फॉर एक्झाम्पल सूर्यप्रकाश आपल्याला जरी डायरेक्टली डिपेंड नसेल तर सूर्यप्रकाश वनस्पतीला गरजेचा आहे आणि वनस्पतीपासून मिळणाऱ्या अन्नाची आपल्याला गरज आहे. ठीक आहे. म्हणजेच सगळ्या सजीवांची तर एकमेकांसोबत आंतरक्रिया चाललेलीच आहे. कशाच्या माध्यमातून?
अन्न साखळीच्या माध्यमातून तिथले सगळे सजीव एकमेकांना कनेक्टेड असतात, त्यांच्यात आंतरक्रिया असते स्वतःचं अन्न मिळवण्यासाठी. तसंच त्याच भागातील सगळ्या सजीवांची त्या भागात असणारे हे जे निर्जीव घटक आहेत, ह्या निर्जीव घटकांसोबत कोण कोण चालू असते? आंतरक्रिया. मग फक्त एक विचार करा की एखाद्या विभागामध्ये किंवा प्रदेशात फक्त सजीव आहेत, तर तिथले सजीव जगू शकतील का? नाहीये. तिथं माती नसेल, पाणी नसेल, हवा नसेल, सूर्यप्रकाश नसेल. जर अशा बेसिक ज्या मूलभूत गोष्टी आता ज्यांना आपण म्हणूया की समजा अजैविक घटक सुद्धा म्हणतात, मग जर तिथं हे अजैविक घटक नसतील तर जैविक घटकांचं तिथं अस्तित्व असू शकत नाही, म्हणजे जैविक घटक तिथं टिकू शकणार नाहीयेत. थोडक्यात काय, कुठल्याही प्रदेशामध्ये जे जैविक आणि अजैविक असे दोन प्रकारचे घटक असतात, त्यांच्या परस्परांमध्ये ज्या आंतरक्रिया चालू असतात त्यालाच म्हणतात त्या भागाची कोण? परिसंस्था. मग आता प्रश्न उरला की परिसंस्थेचे घटक कोणते कोणते? तर परिसंस्थेचे घटक पाहिले तर एक असतो त्या परिसंस्थेमध्ये पहिला घटक कोण? उत्पादक. दुसरा असतो त्या उत्पादकापासून मिळवणारे सगळे म्हणजे कोण? उपभोक्ता. तिसरा अजून एक महत्वाचा घटक असतो, तो म्हणजे काय? जर समजा यांच्यापैकी कोणाचीही डेथ किंवा कोणाचाही मृत्यू झाला. कोणाचा मृत्यू झाला? समजा गवताचाच मृत्यू झाला, गवत टोळचा मृत्यू झाला, बेडकाचा मृत्यू झाला, सापाचा मृत्यू झाला किंवा गुभड आहे त्याचा मृत्यू झाला, आणि जर समजा त्याचं शरीर कोणामध्ये पडलं? ह्या मातीमध्ये. तर यांच्या शरीरामध्ये खूप सारे कामाचे पोषक तत्व तसेच असतात. खूप सारे आपण म्हणूया की रासायनिक घटक म्हणू शकतो आपण, किंवा सेंद्रिय घटक म्हणूया, ठीक आहे, ऑर्गॅनिक. खूप सारे ऑर्गॅनिक कंपाऊंड ज्याला आपण मराठीत म्हणतो सेंद्रिय घटक त्यांच्या शरीरात पडलेले असतात. मग जर त्याचं शरीर मातीत तसंच पडलंय आणि ते सेंद्रिय घटक जर त्याच्या शरीरात तसेच पडले, ते कोणाच्याच कामाला येणार नाहीयेत. त्याचा कोणाला तरी फायदा व्हावा म्हणून त्या सेंद्रिय घटकांना तोडण्यासाठी, त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो छोट्या छोट्या तुकड्या त्याचं ब्रेकडाऊन करण्यासाठी अजून काही सूक्ष्मजीव मातीमध्ये असतात किंवा ते यांच्या शरीरावरती येतात, त्यांच्या शरीरातल्या ह्या गुंतागुंतीच्या सेंद्रिय घटकांना तोडतात आणि त्याच्यापासून असे असेंद्रिय घटक इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस बनवतात, जे की मातीमध्ये मिसळले जाऊ शकतात आणि मग परत मातीमधून ते कोणाला मिळतील? गवताला. मग परत मातीमधून कोणाकडे आले? गवताकडे, म्हणजेच त्या भागातल्या कोणाकडे? उत्पादकाकडे. याच्यासाठी मग यांच्यापैकी कोणाचा जरी मृत्यू झाला, याचा मृत्यू झाला, याचा मृत्यू झाला किंवा याचा मृत्यू झाला, याचा मृत्यू झाला, किंवा ह्याला तर कोणी खात नाहीये, मग हा सगळ्यात ह्याला म्हणत असतात तो सगळ्यात वरचा आहे, ठीक आहे. यांच्यापैकी कोणाचाही मृत्यू झाला तर मातीमध्ये काही कोण असतात? अपघटक. मग अपघटक म्हणजे काय? तर मातीमध्ये काही विशिष्ट प्रकारचे कोण असतात? सूक्ष्मजीव. मग सूक्ष्मजीव जसं की कोण असू शकतं? तर सूक्ष्मजीव म्हणून आपण इथं म्हणूया की समजा बुरशी आहे, किंवा त्याला तुम्ही कवके म्हणू शकतात, किंवा वेगवेगळे बॅक्टेरिया आहेत ज्याला आपण जीवाणू म्हणू शकतो. असे अनेक सूक्ष्मजीव असतात. ते काय करतात? यांच्यापैकी कोणाचा जरी मृत्यू झाला तर त्याचं जे शरीर आहे त्याच्या शरीराचं विघटन करतात. विघटन म्हणजे काय? छोट्या छोट्या तुकड्यात त्याच्या बॉडीला तोडण्याचा प्रयत्न करतात, ज्याच्यामुळं त्याच्या बॉडीमध्ये जेवढे पण सेंद्रिय घटक येतं, जे अशा पद्धतीने किंवा अशा प्रकारात त्याला कन्व्हर्ट केलं जातं, बदललं जातं, जेणेकरून ते मातीमध्ये मिसळले जातील आणि मातीमधून परत पाण्याच्या मार्फत आपण म्हणूया की जे वनस्पतीचे मुळे असतात, रूट असतात, त्याच्या माध्यमातून परत ते कोणाला मिळतील? वनस्पतीला. म्हणजे वनस्पती परत त्याला नव्याने वापरू शकते, ठीक आहे. मग त्याला तुम्ही पोषक तत्वांचं चक्रीय सायकल वगैरे शिकला असाल त्याच्यामध्ये. मग ह्याच्यावरून काय झालं की कोण कोण असतं? उत्पादक असतात. नंतर त्याला उत्पादकाने बनवलेलं अन्नाचा वापर करणारे हे कोण असतात? उपभोक्ता असतात. त्याच्यानंतर जर यांच्यापैकी कोणाचाही मृत्यू झाला तर त्यांच्या बॉडीची विल्हेवाट लावून त्याच्यामधले जे पोषक तत्वे ते परत मातीमध्ये मिक्स करण्यासाठी तिथंच कोण असतात? अपघटक असतात, विघटक असतात, ठीक आहे. आता मग काय कळलं की याच्यावरून तुम्हाला काय कळलं की एखाद्या परिसंस्थेमध्ये ही झाली त्या भागातली परिसंस्था, सजीव निर्जीव त्यांच्या परस्परामध्ये चालणाऱ्या आंतरक्रिया. तसंच पाण्यातली वेगळी परिसंस्था असेल, तिथं पण उपभोक्ता असतो किंवा तिथं पण उत्पादक असतात, त्याला खाणारे उपभोक्ता असतात. तिथं पण कोणते घटक असतात? अपघटक. तिथं पण सजीव घटक, तिथं पण निर्जीव घटक. एका डबक्याची कोण असू शकते? परिसंस्था. मग एक पाण्याचं डबकं आहे, त्याच्यामध्ये समजा शैवाल आहे, तर शैवाल्याने काय केलं? स्वतःचं अन्न स्वतः बनवलं, तर तो कोण झाला? तिथला उत्पादक. शैवालाला एका छोट्या किड्याने खाल्लं,
त्याला एका मोठ्या किड्याने खाल्लं, त्याला छोट्या माशाने खाल्लं, त्याला मोठ्या माशाने खाल्लं, तर ही तिथली कोण झाली? अन्न साखळी, म्हणजे सजीवांमधली आंतरक्रिया. पण याच्यासाठी त्यांनी पाण्यामधल्या काही गोष्टी वापरल्या, सूर्यप्रकाशाचा वापर केला, मातीमधल्या काही गोष्टी वापरल्या, म्हणजे तिथं पण सजीवांची निर्जीवांसोबत पण कोण चाललेली आहे? आंतरक्रिया. त्यांच्यापैकी कोणाचा मृत्यू झाला तर तिथं पण कोण येतं? अपघटक. मग तिथं पण सजीव घटक आहेत, निर्जीव घटक येतं, आणि सजीवांची सजीवांसोबत तशीच सजीवांची निर्जीवांसोबत कोण चालू आहे? आंतरक्रिया. त्याच्यामुळे त्या भागातल्या सगळ्या गोष्टी सुरळीतपणे चालू येतात. याला म्हणतात त्या भागाची ती कोण झाली? परिसंस्था. परिसंस्थेचे घटक कोण असतात? सजीव आणि निर्जीव. सजीव घटकामध्ये कोण कोण असू शकतं? तर सजीव घटकामध्ये असू शकतं उत्पादक, उपभोक्ता आणि कोण? अपघटक. ठीक आहे. निर्जीव घटकामध्ये कोण असू शकतं? हवा, माती, पाणी, सूर्यप्रकाश हे कुठल्याही परिसंस्थेमधले महत्वाचे 4 कोणते घटक येतात? अजैविक किंवा निर्जीव घटक. तर पहा काय आपल्या प्रश्नाचं उत्तर परिसंस्था म्हणजे सजीव व निर्जीव घटकांचा परस्परांशी असणारा संबंध. सजीव आणि निर्जीव म्हणजेच जैविक आणि अजैविक यांच्या एकमेकांमध्ये चालणाऱ्या आंतरक्रिया. सजीव घटकामध्ये कोण कोण येऊ शकतं? उत्पादक म्हणजे जे स्वतः अन्नाचं उत्पादन करतात, वनस्पती आहे त्याच्यामध्ये. उपभोक्तामध्ये कोण असू शकतात? वेगवेगळे प्राणी, पक्षी, मानव जे कोणावर अवलंबून आहेत? ह्या उत्पादकावरती अवलंबून आहेत, ते कोण झाले? उपभोक्ता. आणि अपघटक कोण येतं? जंतू, बुरशी. मग आपण म्हणूया की हे कोण येतं? कुठल्याही उपभोक्ताचा मृत्यू झाला, त्याची डेथ झाली, तर त्याच्या बॉडीची वाट लावून त्याच्यामधले पोषक तत्वे मातीमध्ये मिसळण्यासाठी कोणाची गरज आहे? अपघटकांची गरज आहे. ठीक आहे. मग पहा अजून कोण असू शकतात? निर्जीव घटक. मग परिसंस्थेचे घटक किती प्रकारचे? 2. सजीव, निर्जीव. सजीवामध्ये कोण असू शकतात? उत्पादक, उपभोक्ता, अपघटक. निर्जीव मध्ये माती, पाणी, हवा, प्रकाश, तापमान हे त्या ठिकाणचे वेगवेगळे कोणते घटक झाले? निर्जीव घटक. हा झाला आपला पहिला प्रश्न. तर पहा पहिल्याच प्रश्नासंबंधित अजून एक इथं मी स्लाइड ऍड केली होती, त्याच्यात काय? तर मग हा कोण झाला? गवत. उत्पादक. हा कोण आहे? प्राथमिक उपभोक्ता. ठीक आहे. हे सगळे याने बनवलेल्या अन्नाचा उपभोग घेत आहेत, म्हणजे कोणावर अवलंबून येतं? उत्पादकावरती. तर उत्पादकावरती जे अवलंबून असतात ते सगळे कोण असतात? उपभोक्ता. त्याच्यामध्ये पण सगळ्यात अगोदर ज्याला अन्न मिळणार आहे कोणाकडनं? उत्पादकाकडनं. मग इथं गवत उत्पादक आहे, तर सगळ्यात अगोदर अन्न कोणाला मिळालं? उंदराला. नंतर कोणाला मिळालं? साप. नंतर कोणाला मिळालं? एक शिकारी पक्षी, कोणी पण असेल, घुबड वगैरे. ठीक आहे. मग जेव्हा डायरेक्टली आपण म्हणूया की प्रत्यक्षपणे डायरेक्टली गवताला म्हणजेच कोणाला खात असतो? उत्पादकाला. ज्याला सगळ्यात अगोदर त्याच्यापासून अन्न मिळतं तो कोण असतो? प्राथमिक उपभोक्ता. ठीक आहे. आता साप डायरेक्टली उत्पादकाला नाही खाऊ शकत प्रत्यक्षपणे, पण त्याला सुद्धा मिळणारं अन्न अप्रत्यक्षपणे कोणाकडनं आलंय? गवताकडं. कारण गवताला प्रत्यक्ष कोणी खाल्लं? उंदराने. उंदराला प्रत्यक्ष कोणी खाल्लं? सापाने. मग सापाला जे अन्न मिळालं ते सुद्धा अप्रत्यक्षपणे गवतापासूनच आलं होतं, गवतानेच बनवलेलं होतं. मग कुठल्याही भागामधले सर्व सजीव, ठीक आहे, सर्व सजीव, सर्व प्राणी आपण म्हणूया प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, हा प्रत्यक्षपणे, हे बाकीचे अप्रत्यक्षपणे कोणावर अवलंबून असतात? उत्पादकावरती अवलंबून असतात. ठीक आहे. आणि यांचं जे एक स्वतःसोबत किंवा इतरांसोबत आपण म्हणूया तिथल्या सगळ्या सजीवांसोबत जे कनेक्शन बनतं त्यालाच काय म्हणायचं? त्या भागातली अन्न साखळी. ठीक आहे. परत लाईन रिपीट करतो. कुठल्याही प्रदेशामध्ये जे प्राणी किंवा उपभोक्ता असतात ते उपभोक्ता आपण म्हणूया प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्या प्रदेशातील जे आपण म्हणूया उत्पादक म्हणजे वनस्पती येतं त्यांच्यावरती स्वतःच्या पोषणासाठी, स्वतःच्या अन्नासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अवलंबून असतात. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये जे एकमेकांसोबत आंतरक्रिया होतात आणि एक साखळी बनते त्यालाच काय म्हणतात? अन्न साखळी. मग पहा उंदीर कोण झाला? प्राथमिक उपभोक्ता. मग हा कोण झाला? द्वितीयक उपभोक्ता. हा कोण झाला? तृतीयक उपभोक्ता. ठीक आहे. मग अशा पद्धतीने ही एक कोण झाली? अन्न साखळी. यांच्यापैकी कोणाचा जरी मृत्यू झाला तर कोणते घटक येतं? अपघटक. तिकडनं ते ऊर्जा स्रोत दाखवलाय. ठीक आहे. आता भक्षकाचे प्रकार आता आपल्याला कोण कळला पाहिजे? भक्षक काय असतो? भक्षकाचे प्रकार कोणते? ते प्रकार प्रत्यक्ष कशावर अवलंबून असतात? तर पहा एक महत्वाची कन्सेप्ट आहे, आपण म्हणूया संकल्पना आहे,
भक्ष आणि भक्षक खूप लोकांना माहिती असेल, परंतु ठीक आहे, शिकवणं आपलं काम आहे. माहिती असेल तर चांगलीच गोष्ट आहे. भक्ष आणि भक्षक. तर समजा एक गोष्ट आहे की आपण पाहिलं की उंदराने किंवा उंदराला सापाने खाल्लं, किंवा तुम्ही असं पाहताय की हरीने आणि हरणाला वाघाने खाल्लं. ठीक आहे. तर जो खाणारा असतो, जो खाणारा आहे तो कोण असतो? भक्षक. ठीक आहे. खाणारा कोण असतो? भक्षक. ज्याला खाल्लं गेलं, ज्याच्यावरती अटॅक केला, ठीक आहे, तो कोण झाला? भक्ष. मग जर समजा तुम्ही असं पाहतायत की आपल्या बाजूला एखादा पक्षी आहे आणि त्या पक्षाने काय केलं, एका छोट्या कीटकाला खाल्लं, तर या केसमध्ये कीटक कोण झाला? भक्ष. आणि खाणारा पक्षी कोण झाला? भक्षक. तर आता आपल्याला ह्या भक्षकाचे प्रकार पाहिजेत. कोणाचे प्रकार पाहिजे? त्या भक्षकाचे. ठीक आहे. आपण तीच अन्न साखळी परत घेऊया आणि त्याच्यावर पाहूया. जसं की पहा, कोण आहे? गवत. गवताला कोणी खाल्लं? थोड्या वेळासाठी आपण टोळ वगैरे म्हणण्यापेक्षा कोणी खाल्लं? नाकतोड्याने. नाकतोड्याला कोणी खाल्लं? बेडूक. बेडकाला कोणी खाल्लं? साप. आणि सापाला समजा आपण म्हणूया गुभड, गिधड, जो सगळ्यात एखादा भक्षक पक्षी आहे त्याने खाल्लं. याच्यामध्ये काय झालं की गवत जर आपण ठरवला यांच्यामध्ये, तर गवत आता एक प्रकारे भक्षक झालं. कोणासाठी? नाकतोड्यासाठी. पण किंवा ह्याच्यात पाहूया, हा भक्षक आहे. बेडूक जो आहे तो भक्षक आहे आणि नाकतोडा हा कोण आहे? भक्ष आहे. मग बेडूक याला खातोय, मग ज्याला खाल्लं जातं तो भक्ष, ज्याने खाल्लं तो कोण? भक्षक. ठीक आहे. आता हा नाकतोडा याला खातोय, मग नाकतोडा इथं झाला भक्षक आणि गवत कोण झाला? भक्ष. म्हणजेच अन्न साखळीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला समजतंय की अन्न साखळीमध्ये जो एखादा सजीव दुसऱ्यासाठी भक्षक म्हणून काम करतो, तो सजीव तिसऱ्या एखाद्या सजीवासाठी कोण असू शकतो? भक्ष असू शकतो. आणि याच्या माध्यमातून जी आंतरक्रिया चालू राहते त्यालाच आपण काय म्हणतो? अन्न साखळी. ठीक आहे. जसं की बेडूक भक्षक आहे. कोणाचा? नाकतोड्याचा. पण बेडूक स्वतः भक्ष आहे. कोणासाठी? सापासाठी. साप भक्षक आहे. कोणासाठी? बेडकासाठी. पण साप स्वतः अन्न आहे, भक्ष आहे. कोणासाठी? घुबडासाठी. मग ही जी अशा पद्धतीची त्यांची एक साखळी बनली आहे, जिची फक्त एक विशिष्टच आपण होण्याची दिशा असते. अन्न साखळी उलटी होऊ शकत नाही. मग ज्या एखाद्या प्रदेशातील जे सजीव असतात ते अन्नासाठी जे एका विशिष्ट रेषीय साखळीमध्ये एकमेकाला जोडलेले असतात त्याला म्हणतात त्यांची अन्न साखळी. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला काय कळतं की आता जर तुम्ही भक्षक पाहिलं तर पहा, हा जो भक्षक आहे तो डायरेक्टली कोणाला खातोय? गवताला. मग जे डायरेक्ट गवताला म्हणजे उत्पादकाला खातात, वनस्पतीला खातात, ते भक्षक. ठीक आहे. ते भक्षक. जसं की आपण ह्याला म्हणतात की हा प्राथमिक उपभोक्ता आहे, हा द्वितीयक उपभोक्ता आहे, हा तृतीय उपभोक्ता आहे. याला तुम्ही चतुर्थ म्हणू शकतात, किंवा याला तुम्ही म्हणू शकतात की हा या साखळीमधला कोण आहे? सर्वोच्च उपभोक्ता. ह्याच्यावरती कोणीच नाही. मग हा कोण झाला? सर्वोच्च उपभोक्ता. ठीक आहे. मग हा झाला उत्पादक. हा कोण झाला? स्वतः अन्न बनवणारा उत्पादक. प्राथमिक उपभोक्ता, द्वितीयक उपभोक्ता, तृतीयक उपभोक्ता, आणि हा कोण झाला? सर्वोच्च उपभोक्ता, ज्याच्यावरती कोणी नाहीये. ठीक आहे. पण आपल्याला सध्या जर भक्षक पाहायचंय तर मग आपण काय म्हणू शकतो? भक्षक तर तुम्ही पाहिला तर त्यांचा तपा भक्षकामध्ये हा डायरेक्टली कोणाला खातो? प्रोड्युसरला. म्हणजे मराठीत कोणाला म्हणायचं? उत्पादकाला. जे डायरेक्टली उत्पादकाला म्हणजे वनस्पतीला खातात त्या भक्षकाला म्हणत असतात तो कोण झाला? शाकाहारी भक्षक. ठीक आहे. जो शाकाहारीला खात असतो, मग नाकतोड्याला खाणारा जर असेल, ठीक आहे, जो, तर तो कोणता झाला? मांसाहारी भक्षक. ठीक आहे. मग पहा इथं तुम्हाला भक्षकाचे प्रकार कोणते दिले त्याचे सांगतो. भक्षकाचे प्रकार शाकाहारी, मांसाहारी, आणि दुसरा कोणता आहे? सर्वभक्षी. मग पहा ते समजण्यासाठी तुम्हाला इथंच एक दुसरी साखळी सांगतो मी. समजा
गवत होतं, गवताला हरणाने खाल्लं आणि हरणाला वाघाने खाल्लं. ही एकदम छोटीशी कोण होती? अन्न साखळी. तर मग जे गवत म्हणजेच कोणाला खातात? वनस्पतीला. हरणाने खाल्लं तर हरिण जर भक्षक आहे, पण मग हरिण कोणता भक्षक झाला? हरिण झाला शाकाहारी भक्षक. हा कोण झाला? शाकाहारी भक्षक. पण वाघ हा जो भक्षक आहे, जो हरिण नावाच्या भक्षाला खातोय, तर वाघ हा प्राण्याला खातोय, म्हणून तो कोण झाला? मांसाहारी भक्षक. पण आपण वनस्पती पण खाऊ शकतो आणि प्राणी पण खाऊ शकतो, मग ते झाले सर्वभक्षी भक्षक. ठीक आहे. तर पहा, हे कोण झाले? भक्षकाचे प्रकार. तो कोणाला खातोय? म्हणजे प्राण्यांच्या आहाराच्या आपण की त्यांच्या सवयीवर अवलंबून आहे. तो कोणत्या प्रकारचा आहार खाण्याची त्याला सवय, त्याच्यावर प्रकार आपण होणे की डिपेंड आहे. कोणाचा? भक्षकाचा. मग शाकाहारी म्हणजे कोणाला खाणारे? गवत म्हणजे वनस्पतीवर अवलंबून आहेत. मांसाहारी म्हणजे कोण? इतर प्राण्यांना खाणारे. सर्वभक्षी म्हणजे वनस्पती आणि प्राणी दोघांना पण खाणारे. ठीक आहे. जर आपण पाहिलं तर यांना म्हणतात हार्बीव्होर्स. हार्बी डायरेक्ट गवताला खातात. यांना म्हणतात आपण होण्या की समजा कार्निव्होर्स वगैरे. नंतर ओमनिव्होर्स. ओमनिव्होर्स म्हणजे सगळ्यांना खातात, प्राण्यांना पण खाऊ शकतात, वनस्पतींना पण खाऊ शकतात. ठीक आहे. असे जे असतात ते कोण झाले? सर्वभक्षी. मग हे कोण झाले? भक्षकाचे प्रकार. कशावर अवलंबून येतं? त्यांच्या आहाराच्या सवयीवरती. तो कोणता आहार घेतात? आहार म्हणून ते वनस्पतीला खातात, आहार म्हणून ते प्राण्यांना खातात, का आहार म्हणून ते वनस्पती आणि प्राणी दोघांना पण खाऊ शकतात. त्याच्यानुसार भक्षकाचे प्रकार असतात: शाकाहारी, मांसाहारी आणि सर्वभक्षी. हा झाला दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न काय? झाडावरील एक पक्षी आणि बाजूला असणारा तलाव यांच्यात काय संबंध असावा? हा प्रश्न विचारलाय. तर पहा, इथं एक तलाव आहे, इथं बाजूला एक झाड आहे आणि या झाडावरती वेगवेगळे कोण राहत आहेत? पक्षी. तर ह्या झाडावरील पक्षाचा ह्या तलावाशी काय संबंध असेल? तर पहिला प्रश्न, तर काय होत असेल की हे जे पक्षी येतं, हे पक्षी इथं येतात तलावाच्या बाजूला, आणि समजा इथून ते छोटे छोटे कोण खातात? मासे. इथं समजा पाण्यावरती तरंगणारे जर छोटे छोटे कोण असतील? कीटक. इथं जर समजा कदाचित ते बेडकालाही खात असतील. ठीक आहे. म्हणजे एखादा पक्षी असाही असू शकतो की जो कोणाला खातोय? बेडकाला खातोय. मग काय संबंध आहे की इथं जे झाड आहे त्या झाडावरती एकतर त्या पक्षाला राहण्यासाठी कोण मिळतोय? स्वतःचा निवारा. मग त्या पक्षाला राहण्यासाठी कोण मिळाला? निवारा. तसंच हा झाडावर राहणारा पक्षी जो आहे तो तलावावरती किंवा तलावामध्ये असणारे आपण होण्या की जे छोटे छोटे मासे येतं किंवा कीटक येतं किंवा काही बेडूक येतं त्यांना खातोय. म्हणजेच त्या पक्षाला यांच्यामध्ये ते कोणती साखळी आहे? अन्न साखळी सुद्धा आहे. म्हणजेच या तलावाशी आणि या झाडाशी त्याचा कशाशी संबंध आहे? स्वतःच्या अन्नासाठी आणि स्वतःच्या निवाऱ्यासाठी तो हा जो पक्षी आहे तो झाडाचा आणि ह्या तलावाशी काय झालेला आहे? कनेक्टेड झालेला आहे, संबंधित जोडला गेलेला आहे. मग पहा, झाडावरील पक्षी तलावातील मासे, कीटक, बेडूक खातात. तलावाच्या काठी असलेल्या झाडावर पक्षी काय करतात? गरठी बांधतात. म्हणजेच झाड, पक्षी व तलाव यांच्यात काय संबंध आहे? यांच्यात अन्न साखळी व निवासस्थानाचा परस्पर काय संबंध आहे. मग त्याने पाण्यातील वेगवेगळे जर सजीवांना खात असेल तो, तर मग अन्न साखळीचा संबंध झाला, आणि तिथं तो राहतोय घरटी बांधून झाडावरती, तर तो कोणा झाला? निवासस्थानाचा संबंध झाला. पुढचा प्रश्न, अन्न साखळी व अन्न जाळे त्यांच्यामध्ये काय संबंध असतो? ठीक आहे, किंवा काय फरक असतो? अन्न साखळी काय पाहिले आपण? ज्यावेळेस एक सजीव दुसऱ्याला, दुसरा तिसऱ्याला, अशा पद्धतीने सजीव एका रेषीय साखळीमध्ये जोडले जातात, एका सरळ साखळीमध्ये जोडले जातात, त्याला आम्ही कोण म्हणतो? अन्न साखळी. पण जर अनेक अन्न साखळ्या एकमेकाला जोडल्या गेल्या आणि जे मग जर एक जाळं बनलं तर ते कोण झालं? अन्न जाळे. जसं की पहा इथं, कळत नसेल तर फक्त थोडंसं लक्ष द्या, 100% कळेल काय गोष्टी आहेत मी फक्त सांगतो. हे आहे, ही अन्न साखळी नसून ते कोण आहे? अन्न जाळे. परंतु अन्न साखळी बनवण्यासाठी
किंवा अन्न जाळे बनवण्यासाठी अनेक अन्न साखळ्या एकमेकात गुंफल्या गेलेल्या आहेत, एकमेकांमध्ये अडकल्या गेलेल्या आहेत, गुंतल्या गेलेल्या आहेत, म्हणून हे कोण बनलंय? अन्न जाळं बनलंय. जर आपण बारीक लक्ष दिलं तर इथं किती अन्न साखळ्या, जसं की एक उदाहरण पहा. हरित वनस्पती, उंदीर, कोल्हा, एक कोण झाली? अन्न साखळी. हरित वनस्पती ससा, साप, गुबड, दुसरी कोण झाली? अन्न साखळी. हरित वनस्पती टोळ, बेडूक, गुबड, तिसरी कोण झाली? अन्न साखळी. जर ह्या अन्न साखळ्या, मग अन्न साखळ्या म्हणजे काय? जिथं सजीव अन्नासाठी स्वतःला एका रेषीय क्रमवारीमध्ये किंवा साखळीमध्ये जोडलेल्या असतात, सरळ. ही अन्न साखळी उलटी नसते, ठीक आहे. मग हा क्रम उलटा होत नाही, याला मी काय म्हणतो? ती कोण आहे? अन्न साखळी. मग ह्या अन्न साखळीचा नंबर आहे समजा थोड्या वेळासाठी, हिचा नंबर आहे 1, हिचा नंबर आहे 2 आणि याचा नंबर आहे 3. अशा 3 अन्न साखळ्या समजा ह्या एका कुठल्या तरी भागामध्ये होत्या. कुठलाही भाग असेल, गवताळ भाग असेल, कुठे असेल, इथं आम्हाला 3 प्रकारच्या अन्न साखळ्या पाहायला मिळत होत्या. मग ह्यांच्यापासून अन्न जाळं कसं तयार होतं? तर पहा, हे जे खालचे हे सगळे झाले उत्पादक, हे जे सगळे आहेत हे वरचे कोण झाले? उपभोक्ता. कारण हे अन्न बनवतील, हे त्याचा उपभोग किंवा फायदा घेतील, मग हे वरचे कोण झाले? उपभोक्ता. समजा पहिल्या अन्न साखळीमध्ये काही कारणास्तव उंदराचा नंबर कमी झाला, म्हणजे उंदराची लोकसंख्या काय व्हायला लागली? कमी व्हायला लागली. जर मग उंदराची लोकसंख्या कमी झाली तर त्याच्यावरती अवलंबून असणारा जो द्वितीयक उपभोक्ता आहे, कोण? कोल्हा. हा प्राथमिक होता, हा कोण आहे? द्वितीयक. मग हा कोल्हा काय करेल की तो दुसऱ्या कुठल्या तरी सजीवाला भक्षक म्हणून खाण्याचा प्रयत्न करेल, ठीक आहे. मग या कोल्ह्याने काय केलं की इकडे सशाला खायला सुरुवात केली, ठीक आहे. ह्याच्यावरून काय कळतं की एक उपभोक्ता किंवा एखादा भक्षक कधी पण एकापेक्षा जास्त सजीवांवरती अवलंबून असतो स्वतःच्या अन्नासाठी. मग हा जो उपभोक्ता आहे तो कधीच एकट्याच कोणावर अवलंबून नाहीये? उंदरावरती. ना तर काय होईल? जसा उंदीर संपेल तसा तो पण संपला असता. मग कोल्ह्याने काय करायला सुरुवात केली? सशाला खायला सुरुवात केली, ठीक आहे. जर समजा काही कारणास्तव असं झालं की ही एक अन्न साखळी होती आणि इथले कोण संपले? साप संपायला सुरुवात झाली काही कारणास्तव. आपण म्हणे की निसर्गात काहीतरी बदल झाला आणि साप संपायला सुरू झाली किंवा त्यांची लोकसंख्या कमी होऊ लागली. मग ही ज्या दुसऱ्या अन्न साखळीमधला सापावर अवलंबून असणारा वरचा उपभोक्ता जो आहे, जसं की घुबड आहे, मग ह्याने काय चालू केलं की हा जो घुबड आहे तो इकडच्या कोणाला खाऊ लागला? बेडकाला खाऊ लागला, ठीक आहे. मग पहा, याच्यामुळे काय होतंय? याचा अर्थ हा उपभोक्ता एकट्या सापावर अवलंबून नाहीये, तर तो बेडकाला सुद्धा खाऊ शकतो. म्हणजे कुठल्याही प्रदेशामध्ये ज्या वेगवेगळ्या अन्न साखळ्या असतात, त्यांच्या जे वेगवेगळे उपभोक्ता असतात किंवा भक्षक असतात, ते फक्त एका सजीवावर अवलंबून न राहता वेगवेगळ्या सजीवावरती म्हणजे भक्षावरती अवलंबून असतात. त्याच्यामुळं अनेक अन्न साखळ्या एकमेकाला जोडल्या जातात, एकमेकात गुंपल्या जातात आणि मग त्यांचं जे जाळं बनतं ते कोण असतं? अन्न जाळं. मग आपण उदाहरणार्थ फक्त किती अन्न साखळ्या घेतल्या होत्या? 3. आता ह्या अन्न साखळ्या एकमेकाला अशा जोडायला लागल्यात आणि यांचं एक गुंतागुंतीचं जाळं बनलंय, त्याला म्हणायचं ते कोण आहे? अन्न जाळं. इथं तुम्ही समजून घेऊ शकतात. इथं टोटल जर पाहिल्या व्यवस्थितपणे तर 8 अन्न साखळ्या आहेत ज्या एकमेकाला जोडल्या गेल्यात. कशा आहेत पहा. इथं आहे एक हरित वनस्पती, इथं पण आहे हरित वनस्पती. हिला मी म्हटलंय हरित वनस्पती अ, याला म्हटलंय हरित वनस्पती ब. पहिली अन्न साखळी कशी आहे? हरित वनस्पतीला उंदराने खाल्लं, त्याला कोणी खाल्लं? कोल्ह्याने. दुसरी अन्न साखळी कशी आहे? हरित वनस्पतीला टोळने खाल्लं, त्याला बेडकाने खाल्लं, त्याला नंतर दुसरा गुबडाने खाल्लं, ठीक आहे. ही दुसरी अन्न साखळी झाली. नंतर हरित वनस्पतीला टोळने खाल्लं, बेडकाने खाल्लं, त्याला सापाने खाल्लं, त्याला परत कोणी खाल्लं? गुबडने. ही कोण झाली? तिसरी अन्न साखळी. चौथी अन्न साखळी कशी आहे? ही जी हरित वनस्पती ब, त्याला टोळने खाल्लं, त्याला बेडकाने खाल्लं, त्याला गुबडाने खाल्लं, 4 नंबरची आहे. परत तीच वनस्पती ब, त्याला आपण म्हणूया की टोळने खाल्लं, त्याला बेडकाने खाल्लं, त्याला सापाने खाल्लं, त्याला गुबडाने खाल्लं. ही किती नंबर झाली? 5 नंबरची. नंतर 6 नंबरची कोण आहे? वनस्पती ब ला कोणी खाल्लं? सशाने. सशाला कोणी खाल्लं? कोल्ह्याने. मग पहा, कोल्हा चैन क्रमांक 1 चा पण भाग आहे
आता समजा काही कारणास्तव तो फक्त एकट्या उंदरावरती अवलंबून नाहीये, तर म्हणजेच एक उपभोक्ता एकापेक्षा जास्त सजीवांवरती अवलंबून असतो. मग तो उंदरावरती अवलंबून आहे, जो अन्न साखळी क्रमांक 1 चा भाग आहे. तो सशावरती पण अवलंबून आहे, त्याला पण भक्ष्य म्हणून खाऊ शकतो, जो अन्न साखळी क्रमांक कितीचा भाग आहे, 7 चा भाग आहे. अशा एकूण इथं दाखवल्या तर अशा 8 अन्न साखळ्या येतात आणि ह्या अन्न साखळ्या सगळ्या एकमेकाला जोडल्या गेल्या आणि त्यांचं जे एक जाळं बनलंय त्यालाच काय म्हणतात, अन्न जाळे. ठीक आहे, मग पहा प्रश्न काय होता, अन्न साखळी व अन्न जाळी यामध्ये काय फरक आहे. तर अन्न साखळी काय आहे, अन्न मिळवण्यासाठी सजीवांची रेषात्मक साखळी, जसं की गवत, ससा, कोल्हा. अन्न मिळवण्यासाठी सजीवांची एक रेषेमध्ये साखळी, ती कोण झाली, अन्न साखळी. परंतु अनेक अन्न साखळ्या एकमेकांना गुंतलेल्या असतात, त्यावेळेस कोण बनतं, अन्न जाळ. उदाहरणार्थ गवतावर ससा, हरिण, उंदीर अवलंबून व त्यावर वेगवेगळे मांसाहारी प्राणी कोण येतं, अवलंबून आहेत. जरी ही लाईन काहीच नाही कळली, आता जे पाहिलं ते जर सगळं कळलं असेल तर मग त्याच्यातून कोण बनलंय, अन्न जाळ. याचा अर्थ अनेक अन्न साखळ्या असतात, एका अन्न साखळीमधला जो एखादा सजीव आहे तो दुसऱ्या अन्न साखळीतल्या सजीवाला भक्ष्य म्हणून खाऊ शकतो. मग कुठलाही जो उपभोक्ता असतो तो कधीच एका सजीवावर अवलंबून राहत नाही, तो अनेक सजीवांना भक्ष्य म्हणून खाऊ शकतो, जे वेगवेगळ्या अन्न साखळीचे भाग असू शकतात. म्हणून अनेक अन्न साखळ्या एकमेकाला जोडल्या जातात, गुंफल्या जातात आणि त्यांचं जे एक जाळं बनतं त्याला आम्ही काय म्हणत असतो, अन्न जाळे. ठीक आहे, मग पहा पुढचा प्रश्न. हे 4 प्रश्न संपले. आता काय विचार करायचा आहे आणि एका महत्वाच्या प्रश्नाचं किंवा 2 महत्वाच्या प्रश्नाचं काय द्यायचंय उत्तर. चित्रातील प्रत्येक घटक कोणत्या प्रकारात मोडतो त्याचे नाव चित्रासमोर लिहा. ठीक आहे, लिहिलेलं नाही मी अगोदर जेणेकरून आपल्याला कळावं. तर हे जे गवत आहे म्हणजे वनस्पती आहे, तर हा तिथला कोण झाला, उत्पादक. ठीक आहे, याला सगळ्यात अगोदर अन्न मिळालं तर हा तिथला झाला प्राथमिक उपभोक्ता. हा कोण झाला, द्वितीयक उपभोक्ता. हा कोण झाला, साप, तृतीयक उपभोक्ता. हा सगळ्यात वरचा आहे तो तुम्ही त्याला चतुर्थ म्हणा, काही म्हणा. जो सगळ्यात वरचा असतो, ठीक आहे, जो सगळ्यात वरचा असतो त्याला काय म्हणतात, उच्च स्तरीय उपभोक्ता, जो सगळ्यात वरच्या स्तरावरती बसलेला आहे. मग त्याला कोणी खाणार नाहीये, पण लक्षात घ्या, ज्याला कोणीच खाणारं नसतं, ज्याला कोणीच संपवणारं नसतं निसर्गामध्ये, त्याला ते व्यक्ती संपवतात, ते लोक संपवतात ज्यांना आपण साधं उघड्या डोळ्याने पाहू सुद्धा शकत नाहीत. ठीक आहे, म्हणजे जरी हा गरुड, गिधड जो कोणी असेल, जो उच्च स्तरीय आहे, तो काय म्हणून फिरत असेल की या निसर्गामध्ये मला संपवणारं कोणीच नाहीये, मला खाणारं कोणीच नाहीये, हा जरी त्याच्याकडे गर्व असेल तरी सुद्धा ज्यावेळेस त्याचा मृत्यू होईल आणि तो मातीमध्ये पडेल, त्यानंतर तो अशा व्यक्तीकडनं, अशा सजीवाकडनं संपवला जाईल जो सजीव उघड्या डोळ्याने दिसत सुद्धा नाही एवढ्या छोट्या आकाराचा आहे, तो त्याला संपवून टाकेल. ठीक आहे, म्हणजेच कोणते घटक, अपघटक, बुरशी वगैरे त्याच्या बॉडीवरती. ठीक आहे, मग हे जे येतं हे कोण झाले, अपघटक. ठीक आहे, हा कोण आहे इथं, सूर्य, म्हणजेच तिथला कोणता घटक, अजैविक किंवा निर्जीव घटक. मग पहा काय प्रश्न आहे, चित्रातील प्रत्येक घटक कोणत्या प्रकारात मोडतो त्याचे नाव चित्रासमोर लिहा. तर इथं जे गवत दाखवलंय ते कोण आहे, तिथला उत्पादक. इथं जो गवत टोळ दाखवलाय तो कोण आहे, प्राथमिक उपभोक्ता. मग जो डायरेक्ट वनस्पतीला खातो तो कोण झाला, शाकाहारी. गवत टोळला कोण खातोय, बेडूक, म्हणजे जो आपण नक्की प्राण्याला खातोय, द्वितीयक उपभोक्ता, तो कोण झाला, मांसाहारी. साप कोण आहे, तृतीयक. गरुड पक्षी कोण आहे, उच्चस्तरीय. बुरशी व जीवाणू जर सगळ्यात शेवटी दाखवले ते कोण झाले, अपघटक. मग हे झाला पहिला प्रश्न जो त्या डायग्रामवर डिपेंड आहे. डायग्रामवर डिपेंड दुसरा प्रश्न आहे, ही एक अन्न साखळी आहे. ठीक आहे, गवत आहे, उत्पादक, नंतर पहिला नागतोडा म्हणा, गवत टोळ म्हणा, बेडूक आहे, साप आहे, नंतर गिधड, गुभड काही पण म्हणा. नंतर यांच्यापैकी कोणाचा मृत्यू झाला किंवा शेवटचा जो उच्चस्तरीय तो जरी मेला तर त्याला संपवायला सगळ्यात शेवटी कोण येतं, अपघटक येतं. ही झाली एक अन्न साखळी. पण जर ह्या अन्न साखळीला मला अन्न जाळ्यामध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर कशाची गरज आहे, अन्न जाळ्यासाठी एकापेक्षा जास्त कोण लागतात, अन्न साखळ्या. आणि अनेक अन्न साखळ्यामधले सजीव एकमेकाला जोडले गेले पाहिजेत. मग समजा अन्न साखळी क्रमांक 1 मधला एका सजीवाने अन्न साखळी 2 मधल्या एखाद्या सजीवाला भक्ष्य म्हणून खायला सुरुवात केली. ठीक आहे, याच्या माध्यमातून 2 अन्न साखळ्या जोडल्या, दुसऱ्यातलं तिसऱ्या जोडल्या. अशा अनेक अन्न साखळ्या ज्यावेळेस एकमेकाला जोडल्या जातात
त्याच वेळेस कोण बनतं, अन्न जाळं. म्हणजे तो कोणाची गरज आहे, तर इथं अन्न साखळीला अन्न जाळ्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी किंवा चेंज करण्यासाठी, बदलण्यासाठी इथं तुम्हाला अनेक कोण लागतील, अन्न साखळ्या लागतील. पहा, अन्न जाळे तयार होण्यासाठी अनेक अन्न साखळ्या एकमेकांना गुंफल्या जाणं काय असतं, आवश्यक असतं. आणि इथं आम्हाला तर फक्त एकच कोण दिली आहे, अन्न साखळी. मग इथं काय विचारलंय प्रश्न हा आहे, या चित्रास अन्न जाळ्याचे स्वरूप येण्यासाठी काय करणं आवश्यक आहे. तर इथं आम्हाला अन्न साखळी, एकटी अन्न साखळी चालणार नाही, अनेक अन्न साखळ्या एकमेकात गुंफल्या जाणं आवश्यक आहे. संपलं, एवढं सोपं उत्तर आहे. पहा, कारण प्रत्येक उपभोक्ता फक्त एका सजीवावर अवलंबून राहत नाहीये. मग एका अन्न साखळीमधलं आपण पाहिलं कोल्हा, ठीक आहे. कोल्हा समजा अगोदर कोणाला तरी खात होता, हाच कोल्हा दुसऱ्या अन्न साखळीला सशाला खाऊ लागला. मग समजा अगोदर इकडे एक्स ला खातो होता, आता वाय ला खातोय. मग हा उपभोक्ता फक्त एकाच एक्स नावाच्या सजीवावर डिपेंड नाहीये, तो वाय ला पण खातो. आणि म्हणून अनेक अन्न साखळ्या जोडल्या जातात. मग तुम्हाला अन्न साखळीला अन्न जाळ्याचं स्वरूप द्यायचं असेल तर अनेक अन्न साखळ्या एकमेकाला जोडल्या जाणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, गवतावर ससा, हरिण, गवतटोळ सर्व अवलंबून असतात. त्यांना खाणारे प्राणी कोण असतात, वेगवेगळे, ते एकमेकाला जोडले जातात. आणि मग तिथं कोण तयार होतं, अन्न साखळे. त्यामुळे विविध अन्न साखळ्या जोडल्या गेल्या की त्याला अन्न जाळ्याचं काय येतं, स्वरूप. मग अनेक अन्न साखळ्या एकमेकाला जोडल्या गेल्या, जसं की आपण इथं पाहिलं होतं, तरच कोण बनतं, अन्न जाळं बनतं. ठीक आहे. अशा पद्धतीने आपलं काय संपलंय, लेक्चर कदाचित अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा मोठंही झालं असेल, परंतु इथं पहा, हा प्रश्न होता, हे 6 प्रश्न होते जे आपले इथं संपलेले आहेत. जर लेक्चर पूर्ण समजलं असेल, 6ही प्रश्नांचं उत्तर तुम्हाला एकदम क्लिअर असेल, तर तुम्ही आता पूर्ण रेडी येतं पुढचं प्रकरण समजून घेण्यासाठी. जे की पुढच्या प्रकरणाचा आपण उरलेला जो पार्ट आहे तो आपण नंतरच्या लेक्चरमध्ये, जसं की लेक्चर नंबर 2 मधून आपलं ऍक्च्युअली प्रकरण चालू होईल. परंतु ते समजण्यासाठी जेवढ्या गोष्टी आवश्यक होत्या त्या आज आपण व्यवस्थित सोप्या भाषेत समजून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. जर तुमच्या 100% कन्सेप्ट आजच्या लेक्चर मधल्या क्लिअर झाल्या असतील तर व्हिडिओला लाईक करायचंय. या लेक्चरमध्ये जे आवडलंय, जर काही चुकलं असेल ते सुद्धा तुम्ही खाली कॉमेंट बॉक्समध्ये टाकायचंय. जर खरंच काही चुकलं असेल तर तुमचा मित्र समजून मला माफ कराल अशी अपेक्षा ठेवतो. ठीक आहे, चालतंय. जास्तच आवडलं असेल तर नेहमीप्रमाणे सांगेल, तुमच्या मित्रमैत्रिणीला सुद्धा आपलं लेक्चर शेअर करायचंय. ठीक आहे. काही नाही केलं तरी एक कॉमेंट नक्की करायची की तुम्हाला या लेक्चर बद्दल काय वाटलं, काय समजलं, काय चुकलंय, जे काही असेल चांगलं वाईट ते तुम्ही कुठं व्यक्त व्हायचंय, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हायचंय. ठीक आहे, चालतंय. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद.